नमस्कार, मी अमोल जोशी. स्पेशल रिपोर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. घरी गणपती बसल्यानंतर आपल्या नातलगांना आणि मित्रमंडळींना बाप्पाच्या दर्शनासाठी बोलावणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामध्ये वेगळा राहणारा आपला भाऊ जर दर्शनाला येणार असेल तर त्याची घरच्यांना फारच उत्सुकता असते. शिवाय हा भाऊ जर तब्बल 22 वर्षांनी घरी येणार असेल तर मात्र पाहुणे आणि यजमान अशा दोघांचीही उत्कंठा शिगेला पोहोचते. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारी ही भेट होती उद्धव ठाकरेंची. यजमान होते राज ठाकरे. तब्बल 2 दशकांनी घरी आलेल्या थोरल्या भावाचं स्वागत राज ठाकरेंनी केलं. निमित्त होतं गणपती बाप्पाचं. या भेटीमध्ये नेमकं काय घडलं पाहूया. गेल्या काही दिवसात राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रितपणे क्लिक झालेला हा तिसरा फोटो. निमित्त होतं राज ठाकरेंच्या घरी विराजमान झालेल्या 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं. गेल्या महिन्यात उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले होते. त्याचवेळी गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार हे ठरलं होतं. ठरल्यानुसार दुपारी 12:30 वाजता उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तिघही राज यांच्या घरी दाखल झाले. राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंची पावलं पडली ती तब्बल 22 वर्षांनी. राज ठाकरे सध्या राहत असलेल्या शिवतीर्थ बंगल्यावर तर पहिल्यांदाच. यापूर्वी राज यांचे वडील श्रीकांत ठाकरेंचं निधन झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या जुन्या घरी म्हणजे कृष्णकुंजेवर गेले होते. त्यामुळे नवं घर बांधण्यापासून पहिल्यांदाच घरी आलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचं राज ठाकरे कुटुंबियांनी जोरदार स्वागत केलं. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंच्या पाहुणचारासाठी खास अल्पोपहाराचं आयोजन करण्यात आलं होतं. इडली वडा सांबार, दही वडा, पाणीपुरी, भेळ आणि उकडीचे मोदक अशा मेन्यूचा आस्वाद यावेळी ठाकरे कुटुंबियांनी घेतला. शर्मिला ठाकरेंनी सर्व कुटुंबाचं खास आदरातिथ्य केल्याचं पाहायला मिळालं. विशेषतः शर्मिला ठाकरे आणि आदित्य ठाकरे या काकी पुतण्यातल्या संवादानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. यावेळी ठाकरे बंधूंनी क्लिक केलेला एक फोटो चांगलाच लक्षवेधी ठरला. प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांच्या एकत्रित स्केच फ्रेम समोर उभं राहून राज आणि उद्धव यांनी एकत्र फोटो क्लिक केला. या फोटोमुळे गेल्या महिन्यातल्या आणखी एका फोटोच्या आठवणी जाग्या झाल्या. मातोश्रीवर राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीचं घेतलेलं दर्शन आणि बाळासाहेबांच्या फोटोसमोर घेतलेला फोटो याची आठवण सर्वांनाच झाली. राज्यभरात ठाकरे ब्रँड या नावाची चर्चा असताना अशा प्रकारचे फोटो समोर येण्यामागे लपलेले राजकीय संदेशही चर्चेत आले. राज ठाकरे ज्यावेळेस मातोश्रीवर गेले होते त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेसोबतचा फोटो हा समोर आला होता. आज देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा बंधूंचे फोटो समोर आले. पण या प्रतिमेसोबत आपल्याला बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे असतील आणि श्रीकांत ठाकरे असतील यांच्या प्रतिमेसोबतचा फोटो समोर आला. पण यामधली एक बाब समोर आली आहे ती म्हणजे शिवसेनेकडूनच हे फोटो समोर आणण्यात आले आहेत. त्यामुळे कुठेतरी उत्साह हा शिवसेनेमध्ये जास्त दिसतोय असं देखील राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. ही भेट जशी 2 भावांची होती तशीच ती 2 पक्षप्रमुखांची देखील होती. त्यामुळे 2 तासांच्या या कौटुंबिक भेटीतली साधारण 10 मिनिटं 2 पक्षप्रमुखांनी वेगळी चर्चा केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. साधारण 2 तास शिवतीर्थावर घालवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निरोप घेतला. ठाकरे बंधूंच्या या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा तर होणारच होती. कोणाला ही भेट आनंददायी वाटली तर कोणाला त्यात काही विशेष वाटलं नाही. स्वतः उद्धव ठाकरे आज त्यांच्या घरी आले आहेत. चांगली गोष्ट आहे ना. ती स्वतः बाप्पाचीच कृपा म्हणायची की एक माझ्या घरी जात आहेत आणि विशेषतः उद्धव राजच्या घरी जात आहेत. चांगली गोष्ट आहे. बाप्पा अनेक गोष्टीसाठी कारणीभूत ठरत असतो, तसं या 2 भावांच्या मनोमिलनासाठी सुद्धा कारणीभूत ठरतोय. चांगली गोष्ट आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र भेटतात. उत्सव आहे. अनेक वर्षांनी 2 भाऊ एकत्र येत आहेत. तू का अपशगुन करतोस? कुटुंब एकत्र येत आहेत दोघे. त्याचा काय संबंध आहे? अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो. त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला. तर 2 भाऊ एकत्र राहावेत अशी प्रार्थना मुख्यमंत्री फडणवीसांनी गणपती बाप्पाकडे केली. गणेशोत्सव आहे, दोघंही भाऊ एकत्र आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं देखील कुठेतरी हे पाऊल आहे. मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत. ते एकत्रितच राहावेत अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी
अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे. अगोदर वरळीतील कार्यक्रमात, मग मातोश्रीवर आणि आता शिवतीर्थावर ठाकरे बंधू एकत्र आले. तिन्ही ठिकाणचे दोघांचे एकत्रित फोटोही झळकले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही हे दोघं एकत्र येण्याच्या दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांच्या आशाही तिसऱ्यांदा पल्लवित झाल्या. या आशा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला का हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. मुंबईहून अजय मानेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.